सो हे गाईज गुड आफ्टरनून सर्वांना. सो आता मी चालले आहे बाजारात. बघू शकता पिशवी घेऊन रेडी आहे. सो आम्ही चालले आहे शनिवारच्या सोनाले मार्केटला मच्छी आणायला. बघू शकता साहेब कधीपासून माझी वाट बघत होते ते. आणि बघू शकता आपला रस्ता एकदम मोकळा आहे. त्यांना सांगितलं चला पटकन जाऊन ये, बाबू पण झोपलेले आहे त्यामुळं. सो आता आम्ही बसलो आहे बाजारात. आणि बघू शकता इथे सर्व गरम मसाले आणि खोबरा वगैरे भेटतो. सो खोबरा आम्ही कधी पण या शनिवारच्या बाजारातूनच आणतो, कारण की इथं खोबरा चांगला असतो. त्यामुळे आम्ही इथूनच दरवेळी खोबरा इथूनच नेतो. आणि बघू शकता इथे यावी बघत घेतले जवळा. सो जवळा थोडा ओला होता म्हणून नाही बघितला. सो पुढे गेलो आणि पुढे होती बघा वावीचा खारा. किती मोठी वाव अशी त्यावेळी सुकवलेली आणि बघायलाच किती सुंदर वाटत होती. आणि इथे पापलेटसुद्धा वाळवलेले आहेत त्यावेळी. तर मी यांना सांगितलं बघू ना सरळ करून दाखवा बरं, किती मस्त दिसते ना. ते बघू बोलतं. सो इथे गेलो. नंतर आम्ही गेलो बोंबील बघायला. सो इथे बोंबीलसुद्धा बघू शकता. आणि हे थोडे लाल लाल वाटत होते म्हणून आम्ही नाही इथून बोंबील घेतले. सो नंतर पुढे गेलो. तिथे बघू शकता मावशीजवळ किती छान असे बोंबील होते, एकदम व्हाईट. सो आम्ही इथूनच बोंबील घेतले. आणि बघू शकता किती असे सुंदरपैकी रचून ठेवलेत ना, बघायलाच खूप छान असं वाटतं. सो आम्ही इथूनच बोंबील घेतले. त्याच्यानंतर घेतले आम्ही सुकटसुद्धा संपलेली माझी, त्यामुळे सुकट घेतली. आणि त्यानंतर बघितलं आम्ही वाकठ्या. सो वाकठ्या काही एवढ्या खास नव्हत्या वाटत, खूपच बारीक वाटत होत्या म्हणून नाही घेतल्या. यावेळी बोलले चल नेक्स्ट शनिवारी येऊ तेव्हा घेऊन जाऊ बोलतं. आता थोडाफार घे मच्छी, नंतर येऊ तेव्हा बघू. सो इथे बघू शकता आम्ही घेतला जवला. सो मला हाच जवला पाहिजे होता खारीचा. हा जवला खायला पण खूप टेस्टी लागतो म्हणून हाच घेतला. आणि पुढे गेलो आम्ही खारीक बघायला, कारण की बाबूच्या पेजेत टाकायला खारीक लागतात म्हणून खारीक घेतले. आणि खोबरासुद्धा बघू शकता. नंतर गेलो पायनॅपल घ्यायला. दीदीला माझ्या पायनॅपल खूप आवडतो म्हणून तिने पहिले सांगितलं मम्मी मला पायनॅपल घेऊन ये. बघू शकता भैया कसा कट करत आहे. त्यानंतर आमची पूर्ण खरेदी झालेली आहे आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.